होम फूड मराठीमध्ये आपले स्वागत आहे। हिवाळ्यामध्ये खाल्ला जाणारा पौष्टिक शक्तिवर्धक असा हेल्दी असा बदामाचा शिरा कसा करायचा, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण शिऱ्याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी 1 वाटी बदाम हे भिजवून घेतलेले आहे 1 ते 2 तास। आता आपण 1 ते 2 मिनिटं हे अशा पद्धतीने बॉईल करून घेऊया। त्यामुळे बदामाची साल आहे ही मऊ होईल आणि बदामाची साल आपल्याला लगेच काढता येईल। अशा पद्धतीने बघा मी बदामाची साल तुम्हाला लगेच काढून दाखवते। बघा अशा पद्धतीने लगेच साल निघते। अशा पद्धतीने आपण सर्व बदामाची साल काढून घेऊया। त्यानंतर हे सर्व बदामाची साल मिक्सरचं आता आपण बदामाची बारीक पेस्ट करून घेऊया। गरजेनुसार त्यामध्ये दूध घालून बदामाची छान पेस्ट तयार करून घ्या। अशा पद्धतीने तुम्ही बारीक स्मूथ सुद्धा पेस्ट करू शकता असेल तर तशा पद्धतीने सुद्धा करू शकता। मला अशी रवाळ पेस्ट हवी आहे, मी रवाळ करणार आहे। बघा छान अशी रवाळ पेस्ट तयार करून घ्यायची। त्यासाठी नॉनस्टिकचा पॅन घ्या आणि त्यामध्ये 2 चम्मच तूप घाला आणि सर्व पेस्ट घालून घेऊया आपण। नॉनस्टिकचा पॅन घातल्याने बदामाचा शिरा आहे याला कमी तूप लागतं आणि ते तळाला सुद्धा खाली चिटकत नाही। त्यामुळे नॉनस्टिकचाच पॅन घ्या, त्यामुळे लवकर शिरा हा छान सोप्या पद्धतीने आपला शिरा तयार होतो। आपल्याला शिरा हा भाजण्यासाठी 20 ते 25 मिनिटं लागतात, कारण की आपल्याला शिरा हा मंद आचेवरच करावा लागतो। बघा अशा पद्धतीने आपल्याला सोनेरी रंग येईस्तोवर तुपामध्ये शिरा असा परतून घ्यायचा आहे। बघा आता पूर्णपणे बदामाच्या शिऱ्यामधले दूध शोषले गेलेले आहे। आता आपण त्यामध्ये अर्धा वाटी परत दूध घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। त्यामुळे बदाम जे आपण आता भाजून घेतलेले छान मऊ होईल। आता असे 5 ते 7 मिनिटं छान असा परतून घेऊया। बघा छान बदामाच्या शिऱ्याला तूप सुटत आहे। आता आपण त्यामध्ये अर्धा वाटी साखर घालणार आहे। तुम्ही पिठी साखर सुद्धा घालू शकता आणि साखरेचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। आता आपली साखर लवकरच विरघळावी म्हणून आपण त्यामध्ये 2 ते 3 चमचे वरून दूध घालणार आहोत। पिठी साखर घातली असता तर दूध घालायची गरज नाही आहे। आता आपण असं छान परतून घेऊया। तूप परत बदामाच्या शिऱ्याला सुटेस्तोवर अशा पद्धतीने बघा बदामाचा शिरा तयार झालेला आहे। आता आपला बदामाचा शिरा आणखी छान मऊ होण्यासाठी आपण त्याला 1 ते 2 मिनिटं छान झाकून ठेवूया। बघा अशा पद्धतीने बदामाचा शिरा छान झालेला आहे। मस्त बदामाच्या शिऱ्याला तूप सुटायला लागलेला आहे। आता आपण डिशमध्ये काढून घेऊया। बदामाच्या शिऱ्यामध्ये तुम्हाला विलायची आवडत असेल तर जरूर घाला। असा हा पौष्टिक बदामाचा शिरा हिवाळ्यामध्ये सकाळी खाल्ला जातो। 1 ते 2 चम्मच हा तुम्ही खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।